काल सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी करण्यात आल्या. या निवडीमध्ये खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडं बहुमत असताना भारतीय जनता पक्षानं जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदावरती आपला उमेदवार निवडून आणला. मात्र हे सगळं नाट्य रंगत असताना भारतीय जनता पक्षाने कशी लोकशाहीची थट्टा केली याबाबतीत आपण आज बरड जिल्हा परिषदे गटामधील जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती वैशालीताई कांबळे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत की नेमकं काल जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये नेमकं काय नाट्य रंगलं आणि कशा पद्धतीनं कालच्या निवडीचा कार्यक्रम पार पाडला. नमस्कार, मी वैशाली संदीप कांबळे, जिल्हा परिषद बरडगड, तालुका फलटण, जिल्हा सातारा या गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काल दिनांक 20 मार्च रोजी सभागृहामध्ये प्रत्यक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. खरं तर सभागृहाबाहेर आतापर्यंत कधीच असा प्रकार पाहिला नव्हता. एवढा सभागृहाबाहेर पण होता आणि तसाच प्रकार सभागृहाच्या आतही होता. सभागृहामध्ये एंट्री करण्यापूर्वी प्रचंड पोलीस ताफा आमच्या समोर होता आणि त्या पोलीस ताफ्यातून आम्ही जात असताना अगदी ढकलाढकली झाली. महिला सदस्य आहेत हेही त्यांनी जाणलं नाही आणि त्याचबरोबर आतमध्ये जात असताना अगदी आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब, त्याचबरोबर माननीय नामदार मकरंद पाटील, त्याचबरोबर आमदार शशिकांत शिंदे आणि नितीन काका पाटील यांनी आमच्या भोवती कडक केलं आणि ते कडक करून आम्हाला आतमध्ये एंट्री घेतली. आतमध्ये एंट्री घेतल्यानंतर आतली परिस्थिती फारच वेगळी होती. पण एंट्री घेण्यापूर्वीच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गदारोळ केला. त्याचबरोबर आमचे जे राष्ट्रवादीचे आमच्या सोबत होते, युती सोबत होते, प्रत्यक्ष आमचं बहुमत होतं. 33 उमेदवार आम्ही आतमध्ये चाललो होतो, 33 सदस्य आतमध्ये चाललो होतो. त्यांच्याकडे 32 होते, आमच्याकडे 33 होते आणि 33 सदस्यांना घेऊन आम्ही आतमध्ये चाललो होतो. शंभूराज देसाई आमच्या सोबत होते. पण आत जात असतानाच अगदी 4थ्या मजल्यावरती ही प्रक्रिया चालू होणार होती आणि आम्ही पहिल्या मजल्याच्या पायरीलाच गेलो. तिथं आमच्या 2 राष्ट्रवादीच्या सदस्यांना पोलिसांनी अगदी धक्काबुक्की देत गचांडत अगदी अमानुषपणे त्यांना अटक केली. खरं तर मतदान प्रक्रियेच्या दरम्यान या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या घटनेमध्ये ही तरतूद केलेली आहे की मतदानापासून कोणालाही वंचित राहता येत नाही. अगदी तुरुंगात जरी असेल, जेलमध्ये जरी असेल तरी त्याला निवडणूक लढवायचा अधिकार आहे, मतदान करायचा अधिकार आहे. पण मतदान करण्यापूर्वी 5 मिनिटं आधी आमच्या राष्ट्रवादीच्या देसाई आणि मांडवे या 2 सदस्यांना पोलिसांनी अगदी अमानुषपणे ओढत नेलं. अक्षरशः तो प्रकार पाहिला तर डोळ्यात पाणी येईल इतका प्रकार भयानक होता आणि त्यांना ओढत नेलं. त्यांना ओढत घेऊन जात असताना शंभूराज देसाई, त्याचबरोबर शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील हे सुद्धा त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना मिठी मारली अक्षरशः. तरी सुद्धा पोलिसांनी कोणतीही हायगाई न करता, पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये होते, त्याचबरोबर एलसीबीचे होते, त्याचबरोबर खाक्या वर्दीमधले पोलीस होते. म्हणजे प्रचंड तापा पोलिसांचाच होता आणि त्या ह्याच्यातून पालकमंत्री असताना देखील त्यांना जुमानलं नाही आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेपासून आमच्या 2 सदस्यांना वंचित केलं. तिथून त्यांना महाबळेश्वर या ठिकाणी रवाना केलं. महाबळेश्वरला त्यांना पोलीस स्टेशनला हजर केलं. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये जात असताना सुद्धा आमच्या बरोबर देसाई साहेब होते, त्याचबरोबर मकरंद पाटील होते, शशिकांत शिंदे होते. आतमध्ये जात असताना प्रत्यक्ष 4थ्या मजल्यावर आम्ही गेलो. गेल्यानंतर त्या ठिकाणी जे दालन होतं, सभागृह होतं, जिथं प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया घडणार होती, त्या दालनामध्ये जाण्यापूर्वी एक 4-5 कक्ष अलीकडेच देसाई साहेब, त्याचबरोबर मकरंद पाटील यांना अक्षरशः पोलिसांनी खेचून बाहेर काढलं आणि त्यांना धक्काबुक्की केली. खरं तर ही बाब फारच निंदनीय आहे.
लोकशाहीला काळिमा फासणारे आहे त्यांना अलीकडंच रोखलं, अलीकडच्याच दालनामध्ये त्यांना रोखलं 4-5 दालन म्हणजे कक्ष सोडून, आणि पुढच्या कक्षामध्ये जिथं सभागृहामध्ये ज्या दालनामध्ये मतदान प्रक्रिया होणार होती त्या दालनाच्या अलीकडच्या कक्षामध्ये शिवेंद्रराजे, त्यानंतर अतुल बाबा आणि इतर 4-5 आमदार, मला त्यांची नावं माहित नाहीत, पण ती त्या कक्षामध्ये होते. म्हणजे साधारण अर्ध्या मिनिटाचं सुद्धा अंतर नसेल, या अर्ध्या मिनिटाच्या अंतरावरती पहिल्या कक्षामध्ये ही लोक बसली होती. आम्ही आतमध्ये गेलो, आम्हाला चेक वगैरे केलं. आतमध्ये जात असताना आमच्या कागदाचं व्हेरिफिकेशन केलं, सगळं केलं. आतमध्ये जात असताना आमच्या बरोबर कामेश कांबळे म्हणून हा खेड मतदारसंघातून निवडून आलेला जिल्हा परिषद सदस्य होता, जो की राष्ट्रवादीचा आहे, तो आमच्या बरोबरच होता. तिथं जात असताना नेमकं त्याला त्या दालनाच्या बाहेर आमच्यातून बाजूला ओढून घेतलं आणि त्या ठिकाणी आम्ही पाहत होतो त्याला दमदाटी दिली. शिवेंद्र बाबा होते, त्याचबरोबर बाकीचे इतर मंडळी होती आणि त्यांना दमदाटी दिली. आम्ही बघितलं, जर पालकमंत्र्याला तुम्ही 4-5 कक्ष अलीकडच्या ठिकाणी तुम्ही रोखताय, मग प्रत्यक्ष ते त्या जिल्हा परिषद सदस्य नसताना देखील त्या आतमध्ये कसे होते? त्या सभा शिवेंद्रराजे भोसले जिथं प्रक्रिया पार पाडणार होती त्या दालनाच्या पहिल्याच दालनाला लागून असलेल्या पहिल्याच कक्षामध्ये ही लोक थांबली होती. भाजपचे जे होते आमदार असतील, खासदार असतील, ते त्या ठिकाणी थांबले होते. त्यात सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते होते आणि नगरसेवक फिरोज पठाण होते. हो, होते. ते 2 जण होते. आता मला त्यांची नावं माहित नाहीयेत, पण तिथं 4-5 जण थांबली होती आणि नेमकं संधी साधून त्यांनी आमच्या मॉबमधून कामेश कांबळेला बाजूला काढलं आणि कामेश कांबळेला बाजूला काढून त्याला दमदाटी दिली, धमकी दिली आणि नंतर मग त्याला आतमध्ये आणलं. आणि आतमध्ये सभागृहामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला दोघांनी हाताला धरून, वसंत मानकुमरे आणि राजू भोसले या दोघांनी त्याला दोघांच्या मध्ये बसवलं. तरीही आम्ही सभागृहात जाऊन कामेश कांबळेला आमच्याकडे घेतलं, पण तरी सुद्धा त्या दोघांनी ओढत त्याला त्या ठिकाणी दोघांच्या मध्ये नेऊन बसवलं. ज्या ठिकाणी भाजपचे सगळे सदस्य बसले होते त्या भाजपच्या सदस्यांच्या मध्ये त्याला घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर समोर आपले जिल्हाधिकारी बसले होते, त्याच्या समोरच ते बसले होते. आम्ही आमच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना ज्या ठिकाणी सदस्य बसले होते त्या ठिकाणी आम्ही बसलो. त्यावेळेस तुम्ही काय असं काय हस्तक्षेप केला? त्यावेळेस आम्ही खूप हस्तक्षेप केला, पण त्यांचे जे सदस्य होते की त्यांना लोटस ऑपरेशन सक्सेस करायचं होतं, त्यामुळे त्यांनी प्रचंड गदारोळ केला. आम्हाला शांत बसायला सांगितलं, आम्हाला सांगितलं तुम्ही नवनिर्वाचित आहात, तुम्हाला इथला अनुभव नाही, तुम्हाला काय माहित नाही. तरी सुद्धा आम्ही लोकशाहीचा अवमान होतोय, लोकशाहीचा अपमान होतोय अशा घोषणा दिल्या. तरी पण कलेक्टर साहेबांनी ह्या गोष्टी ऐकल्या नाहीत आणि सतत त्या कामेश कांबळेला या ठिकाणी सतत चिमटे काढणं, धक्काबुक्की करणं, पायानं त्याला लाथा देणं, ह्या गोष्टी चालू होत्या, आमच्या निदर्शनास येत होत्या. आम्ही प्रत्येक वेळेस शिवसैनिक जे होते आतमध्ये आणि राष्ट्रवादीचेही होते, या सगळ्यांनी प्रचंड गोंधळ केला. गोंधळ जरी केला तरी सुद्धा या गोंधळाला जिल्हाधिकाऱ्यांनी जुमानलं नाही. आणि ज्या वेळेस प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया झाली, मतदानाचे नियम आम्हाला सांगितले. नियम सांगत असताना पहिल्यांदा जिल्हाधिकारी काय म्हटले की बाबा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडून यांचा अर्ज आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडून यांचा अर्ज आहे. आता मतदान प्रक्रिया करत असताना तुमच्या पसंतीचा तुमचा उमेदवार आहे, त्या उमेदवाराला मतदान करत असताना हात वर करून तुम्ही नोंदवायचंय. आणि जो एकदा हात वर करेल, एकदा ते काउंट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला हात वर करता येणार नाही. ही प्रोसेस सांगितल्यानंतर सुरुवातीला भाजपचा त्या ठिकाणी या उमेदवाराच्या पसंतीला हात वर करून मतदान नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता सुरू झाल्यानंतर पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, पहिल्या ओळीत कामेश कांबळे बसला होता, दोघांच्या मध्ये होता. त्या याच्यामध्ये कामेश कांबळेने सुरुवातीला हात वर केला नाही. काउंटिंग झालं, कामेश कांबळेने हात वर केला नव्हता. शेवटपर्यंत त्याने हात वर केला नाही. काउंटिंग पूर्ण झालं, शेवटपर्यंत त्याने हात वर केला नाही.
आणि त्याला सतत कंटिन्युअस फोन चालू होते. इकडून राजू भोसले फोन त्याच्या कानाला लावायचा की तिकडून मानकुमरे कानाला फोन लावायचा. मग हा प्रकार बघून मी स्वतः सुद्धा कलेक्टर साहेबांना विनंती केली की मला त्यांच्यामध्ये बसायचंय, मला तिथं जाऊन बसायचंय, कामेशच्या शेजारी बसायचंय. तर ते म्हणले की ठराविक खुर्च्या मांडलेल्या असतात, ठराविक लाईनमध्ये ठराविक खुर्च्या असतात, तुम्हाला तिथं बसता येणार नाही. तरी सुद्धा आम्ही गोंधळ केला आणि त्याला इतकं टॉर्चर केलं की आम्हाला कळलं की त्याच्या वडिलांना या ठिकाणी खोटा गुन्ह्यामध्ये कामेशला अडकू अपहरण केलं होतं त्याच्या वडिलांना. कलेक्टरनी एकदा सांगितलं की भाजपच्या बाजूने हात वर करा, हात वर झाले. त्यावेळेस त्यांनी कामेश हात वर केला नाही. हात वर केला नव्हता. मग काउंटिंग मोजलं का कलेक्टर साहेबांनी काउंटिंग मोजलं, त्यांचं व्हिडिओ शूट केलं आणि नंतर पुन्हा सगळं झाल्यानंतर या दोघांनी मिळून त्याचा हात वर केला. म्हणजे काउंटिंग झाल्यानंतर कलेक्टर साहेबांनी विचारलं की अजून कोण राहिलंय का, अजून कुणाला मत द्यायचंय का, अजून कुणाला मत द्यायचंय. म्हणजे ते कलेक्टर ह्याच्यामध्ये थोडक्यात मॅनेज होते. कलेक्टर मॅनेज आहे, कलेक्टर त्यांच्यासाठी फॉर होते. कलेक्टरनी याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. जर लोक प्रशासनाचा प्रतिनिधित्व करणारा जर प्रशासक अशा पद्धतीने हस्तक्षेप करत असेल तर ही लोकशाहीला काळिमा आहे, एक प्रकारची लोकशाहीचा गळा दाबलेला आहे. दोघांनी मिळून त्याचा हात वर केलेला आहे. त्यानंतर ती प्रोसेस झाल्यानंतर प्रत्यक्ष नाव आणि सही असते. त्यावेळेस सुद्धा कामेशनं सही केली नव्हती. तो माणूस सहीचा कागद घेऊन त्याच्या समोर उभा राहिला आणि त्याला म्हणत होते सही कर. त्यांनी सही केली नव्हती. तरी सुद्धा त्याच्यावरती फार बोद्रेशन आणलं होतं. कंटिन्युअस फोन त्याच्या कानाला लावत होते. आम्ही फोन बंद करा म्हणून सभागृहामधून आमच्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी आवाज उठवला होता. तरी सुद्धा कलेक्टर साहेबांनी आम्हाला उलट उत्तर दिलं. म्हणाले तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही, आमचं आम्ही बघू काय करायचं. नाही, मला एक सांगा की सभागृहामध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला कुणालाही फोन आत घेऊन जाता येत नाही, तरी देखील या दोन सदस्यांनी फोन बरोबर नेला. त्यांच्या प्रत्येक सदस्यांच्याकडं मोबाईल होता आणि आमच्याकडं एकाही सदस्याकडं मोबाईल नव्हता. म्हणजे पूर्ण जिल्हा परिषदेमध्ये कलेक्टर साहेबांनी त्यांची पूर्ण यंत्रणा ही भारतीय जनता पक्षाचे घरगडी असल्यागत काम करत होते असं म्हणावं लागेल आपल्याला. घरगडीच म्हणावं लागेल, कारण ही सगळी जी यंत्रणा होती ती यंत्रणा पूर्णपणे त्यांच्या बाजूने होती. आम्हाला त्यांनी आमचा जेवढा आक्षेप आम्ही घेत होतो, जेवढा आम्ही गोंधळ करत होतो, तेवढा ते आम्हाला स्टॉप करत होते. म्हणजे पूर्णपणे लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आमचे फोन आम्ही बाहेरच ठेवले होते. आम्ही फोन एकही हात आणला नव्हता, पण त्यांच्या प्रत्येक सदस्याकडे फोन होता. आणि विशेष करून वसंत मानकुमरे आणि राजू भोसले हे कंटिन्युअस त्याच्या कानाला फोन लावत होते कामेशच्या. आणि सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर शेवटी कलेक्टरच त्याला म्हटले सही कर. मग शेवटी त्याला अगदी हाणून मारून सही केल्यासारखी त्याला सही करायला लावली. आणि आमचे जे 2 सदस्य होते राष्ट्रवादीचे त्यांना महाबळेश्वरला पोलीस स्टेशनला अटक करून ठेवली. त्यामुळं हा विजय हा त्यांनी जरी अगदी गलिच्छपणाचं राजकारण खेळून जरी केलेला असेल तरी जनमताचा कौल हा राष्ट्रवादी आणि शिवसेना या युतीलाच आहे हे आपण विसरता कामा नये. नैतिक विजय हा आमचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाच झालेला आहे. शेवट 33 आणि 32 असं जे संख्याबळ होतं ते त्यांनी उलटं केलं आणि आमच्या 2 उमेदवारांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेपासून त्यांनी खोट्या आरोपाखाली ज्यांचा अपहरण केलंय म्हणून आरोप केला गेला होता तो सदस्य प्रत्यक्ष सभादालनामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये होता. त्यांनी स्वतःचं स्टेटमेंट पहाटे 5:30 वाजता जाऊन वाई पोलीस स्टेशनला दिलं होतं. तरी सुद्धा त्या स्टेटमेंटवरती त्यांनी कोणत्याही पद्धतीनं काही कारवाई केली नाही. उलट पक्षी आमच्या 2 सदस्यांना त्यांनी अमानुषपणे छळ करत ओढत अक्षरशः प्रत्यक्ष पाहत असताना अगदी फिल्मी स्टाईल सुद्धा फिक्की पडेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी गदारोळ घातला आणि विजय हा त्यांनी त्यांच्याकडे खेचून नेला. पण नैतिक विजय हा आमचाच आहे असं मी सांगते तुम्हाला.